पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून पवार ईव्हीएमवर बोलतायत असा दावा बावनकुळेंनी केलाय। शरद पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। शरद पवारांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय। अनेक लोकांचे आम्हाला आता फोन येत आहे, आम्हाला पक्षात जायचं आहे, आम्हाला पक्षात जायचं आहे। जे लोक आम्हाला सोडून गेले होते निवडणुकीपूर्वी तेही सुद्धा आता आम्हाला म्हणतात आहे की आम्हाला पक्षात वापस यायचं आहे, आमची चूक झाली आहे। पवार साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील, म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही लोक निवडणुकीच्या मध्ये थांबले पाहिजे। नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही जर ईव्हीएमवर बोललो नाही, आमचा पराभव मान्य केला नाही तर खचलेल्या मानसिकतेमध्ये तुम्हाला समोरच्या निवडणुका लढाव्या लागतील। 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे। शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती आणि त्यांनी तसे स्टेटमेंट केले आहे। आणि त्यामुळे आज पराभवातनं वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये पवार साहेब बोलतात आहे